नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। दत्तगुरू सेवा मंडळ त्वष्टा कासार समाज तळा श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा कार्यक्रमाचे दिनांक 11 आणि 12 डिसेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाड पोलादपूर आमदार तथा विधिमंडळ पक्ष प्रतोद भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। या मंदिरासाठी 38 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंदिराला निधी उपलब्ध करून देऊ शकलो। तसेच ग्रामदेवी श्री चंडिका मातेच्या भक्त निवासासाठी देखील 60 लाख रुपये निधी दिला असून यापुढे देखील 50 लाख रुपये देत असल्याचं त्यांनी आश्वासित केलंय। पुढे म्हणाले की राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित काम करत आहोत। आम्ही तो निधी आणला त्या निधीचं श्रेय हे आम्हीच घेणार। ज्यांनी निधी आणला त्यांचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे। तुम्ही जर का निधी आणला तर त्याचं श्रेय जरूर तुम्ही घ्या, पण आम्ही केलेल्या कामांचं श्रेय कुणालाही घेऊ देणार नाही। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असताना वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि निधी उपलब्ध करून 11 कोटींची मंजुरी दिली। निधी कमी पडायला नको म्हणून तळा पाणी पुरवठा योजनेसाठी 13 कोटी 81 लाख मंजूर केले असून ते काम अंतिम टप्प्यात असेल। माझ्या या मावळ्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून निधी मागितला आणि ते पूर्ण होईल, त्यामुळे याचं श्रेय हे आमचं आहे। आपण महायुतीत आहोत, नगरपंचायतीत सत्ता पालट झाली, आता आपण काम करायचं आहे। निवडणुका संपल्या, विकासात राजकारण थांबून समाजाला अभिप्रेत असलेला विकास करावा असं आवाहन त्यांनी केलंय। अदितीताई तटकरे या मतदारसंघाच्या आमदार आहेत, यापूर्वीही होत्या। आज लाडक्या बहिणींच्या मदतीनं आमचे सरकार सत्तेत आलं, त्या बहिणींना कदापि विसरून चालणार नाही। माझा मतदारसंघ नसताना मी निधी मंजूर करून विकास केला, करता करविता तोच आहे, मी फक्त नाममात्र आहे। देवासाठी धार्मिक कार्यासाठी मदत देत आहे, विकास निधी आणून विकास केला जाईल असं आश्वासन दिलंय। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, श्रीराम कचबजे, डॉ. सतीश वडके, नगरसेवक नरेश सुर्वे, सिराज खाचे, सौ नेहा पांढरकामे, मंगेश पोळेकर, सज्जाद चोगले, नमित पांढरकामे आदी मान्यवर विचार उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि आताचे असणारे आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा निधी आपल्याला त्यावेळेला मला वाटतं 38 लाख रुपयाचा निधी हा मिळाला। तर मंडळी, आम्ही एक मध्यस्थी होतो, कारण हा मतदारसंघ जरी आपल्या युतीतल्या आपल्या ताईचा जरी असला तरी इथली मंडळी ही संघटनेवरती अत्यंत मनापासून प्रेम करणारी मंडळी, त्यांनी जे जे सांगितलं मागितलं तो देण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यामध्ये नगरविकास खात्यातून आपल्याला सगळ्यात जास्त निधी आम्हाला देता आला, कारण ते खातं आपल्या साहेबांकडे असल्यामुळे चंडिका मातेचं काम चालू आहे। जवळजवळ 60 लाख दिलेत, अजून 50 लाख रुपये पाहिजेत। जे लागतील ते देऊया, कारण देणारी तीच बसलेली आहे, आम्ही एक निमित्ताला धनी आहोत म्हणजे देऊया। ही जी कामं होणार आहेत ती कायमच्या स्मरणात राहणार आहेत। कोणाच्या माध्यमातून, कोणामुळे, कोणी केली, ही कायमची पुढच्या भावी पिढीला एक प्रेरणादायी ठरणारे ह्या वास्तू आहेत। आणि ज्या देवदेवतांमुळे, ईश्वरांमुळे, ह्या संत मंतांमुळे की आपली महायुतीची सत्ता जी आलेली आहे, ते आम्ही या ईश्वराला कधी विसरू शकत नाही आहे। जो जण विसरला तो घसरला, आणि अशा अनुषंगाने या नगरपंचायतीमध्ये जी कामं आत्तापर्यंत झालेली आहेत त्याला जास्त झुकतं माप आम्ही दिलेल्या रोड सरकार। लक्षात ठेवा, 13 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना हिला पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जाऊन आपण त्याला मान्यता मिळेपर्यंत भरसट होता, मंजुरी झाली आणि तुम्ही आमच्यात इन झालात, लक्षात ठेवा। आणि त्याच्यामुळे ते
तुम्हाला ते श्रेय घ्यायचं होतं, पण हरकत नाही आहे, शेवटी आपण महायुतीमध्ये आहे. कारण माझे हे सर्व कार्यकर्त्यांनी एवढी धावपळ केली, मी पण कंटाळलो त्यांना. पण ज्याला चिकाटी एकाग्रता कशी असते ते ह्या आमच्या मंडळीकडून शिकावं असं मला वाटतंय. पण असो, ज्यावेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा उल्लेख केला. म्हणजे जो करल त्याचाच उल्लेख होणं गरजेचं आहे, ही आमची पण प्रथा आहे. कारण एखादं काम तुमच्या मंडळीने आणलं, तुम्ही आणलं, तर त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणी लाजायचं काय कारण नाही आहे. जो देतोय, जो आणतोय, जो मेहनत करतोय त्याचा उल्लेख करायला आपल्याला काही कोणाला अडचण नाही आहे. आणि म्हणून जे अजून काय 50-1 लाख रुपये चंडिका मातेच्या ज्या सभागृहासाठी आपल्याला लागत आहेत ते पण आपण आता सत्ता स्थापन झालेली आहे. परंतु खात्यांचं अजून वाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हा होणं बाकी आहे. कदाचित 14 तारखेची चर्चा चालू आहे. जर दत्तगुरूंच्या मनामध्ये जर असलं तर 14 तारखेला पण होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये कदाचित हा मावळा तिथं येईल असं दिसत आहे. म्हणजे मंत्री आपण मागच्याच वेळेला होतो, परंतु मी स्वतःहून ज्या वेळेला थांबलो तेव्हा आम्ही काय ते बाकी का कधी चर्चा केली नाही. परंतु मंत्र्यांच्याही 2 पावलं पुढे जाऊन आम्ही त्यावेळेला कामं केली. हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझ्या मतदारसंघाला माहिती आहे. आणि म्हणून तर 4थ्या वेळेला लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ते पण 26,210च्या मताच्या फरकाने. बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात ठेवले होते, काही लोकांनी वेगळा संकल्पना केली होती, पण ती दत्तगुरूरायांच्या कृपाशीर्वादाने, चंडिका मातेच्या आणि समर्थ स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांचं काही चाललं नाही. त्यांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते, पण त्यांचे देव काय आमच्या लोकांनी वर येऊ दिले नाही. म्हणजे ज्याच्या नशिबात असतं ते मिळतं. तुमच्या जर नशिबातच नसेल तर काय मिळणार आहे. आपण काम करत गेलो, काम केलं, लोकांनी आपल्याला स्वीकारायला पाहिजे. लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या अडीअडचणीत जर आपण उभं राहिलो तर लोक आपल्या अडीअडचणीला उभं राहतात. आणि म्हणून आजचा हा जो कार्यक्रम आहे, मंदिराचं उद्घाटन, हे माझ्या पण काही एवढं लक्षात नव्हतं. 11 नारळ फोडायचे, 11 नारळ फोडायचे आहेत, हा एकच ठेका होता. म्हणजे आज 11 नारळ फोडा, परत दुसऱ्या वेळेला आम्हाला नवस करायला तुमच्या मंत्रिपदाचा. तर बोला हरकत नाही आहे. मी खरं म्हणजे थोडा थांबणार होतो मुंबईला, थोड्याशा चर्चा इकडं तिकडं चालू आहे. कार्यकर्ते बोलतात तुम्ही मुंबई सोडू नका. बोलो का रे? तर बोले तुम्ही मुंबईत असले का बरं आहे. तर बोलो असं काही नाही आहे. आपले नेते मंडळी ठरवणार आहे आणि नेते मंडळींनी ठरवलं असेल ते होणार आहे. त्यामुळे आपण काळजी करायचं काय कारण आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे ह्या वेळेला भरतशेठ मंत्री पण होईल आणि पालकमंत्री पण होईल. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.